नमस्कार मित्रांनो, तर मी संध्या, तुमची लाडाची संध्या. आणि आज मी निघाले पुण्याला. तर आजी भरपूर सारी रडली आणि इकडे होती मम्मी, जी की आम्हाला सोडवण्यासाठी बाहेर थांबलेली होती. तर मम्मीची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे, तुम्ही बघितलं असेल पहिल्यापासूनच्या ब्लॉगमध्ये. इकडे संग्राम येणार होता आम्हाला सोडवायला आणि मम्मीशी खूप साऱ्या गप्पा मारत मारत आम्ही निघालो. तिला मी जरा चेष्टा केली की रड म्हटलं थोडीशी, तर ती मला पण ॲक्टिंग करून दाखवत होती. अशी आपण केली मस्त थोडीशी मम्मीसोबत मज्जा. त्यानंतर मी निघाले गाडीवरती, जो की संग्राम आमच्या दोघींनाही सोडवायला येणार होता. इकडे होती आजी दरवाजामध्ये उभा राहिलेली. दोघींनाही असं वाटत होतं की आम्ही जावंच नाही, पण आम्ही फायनली निघालो. आणि इकडे आमच्या इकडचा रस्ता, जो की रेग्युलरचा, इकडचं वातावरण सोडून मला अजिबात शहराकडे येऊ वाटत नव्हतं. पुण्याला येण्याचं रिझन एवढंच की पुण्यामध्ये भरपूर सारे कामं चालू होती. त्यानंतरनं पोहोचलो आम्ही केडगावच्या रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला आल्याच्या नंतरनं तिकीट काढून झाल्याच्या नंतरनं आम्ही दोघे निघालो मस्तपैकी प्लॅटफॉर्मकडे. प्लॅटफॉर्मला आल्याच्या नंतरनं तिथं थोड्याशा रील्स पण करायच्या होत्या आणि मी रील्स पण केल्या खूप सुंदर अशा. आणि इकडे प्लॅटफॉर्मला तर राहिली होती मालगाडी. मालगाडीमध्ये बसून टाकून द्यावा आपल्या हर्षूला, असं काहीतरी घडलं होतं. आणि इकडे मी शूट करेपर्यंत तोपर्यंत आपली मस्त ट्रेन अशी निघून गेलेली होती. त्यानंतरनं ट्रेनमध्ये एंटर झाल्याच्या नंतरनं अजिबात जागा नव्हती आणि उभं राहूनच सगळा प्रवास आम्हाला करावा लागला. त्यानंतरनं गावाकडची ओढ जी असते ती एवढी हिरवळ बघत बघत चालले होते. त्यानंतरनं पोहोचलो पुण्यात आणि पुन्हा एकदा सुरू झाली दिवसभराची धावपळ. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.